तर हा आहे सेकंड पार्ट. आणि लास्ट टाईम मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आमच्यासोबतच्या एक काकू हरवल्या होत्या, बट त्या बसस्टँडवर जाऊन बसल्या होत्या आणि त्यांच्याकडे फोन पण नव्हता त्या जेणेकरून आम्ही त्यांना कॉल करून विचारू शकू. पण त्यांनी त्यांच्या नवऱ्याला कॉल केला आणि त्याच्यानंतर मग आम्हाला कळलं की त्या बापरे एवढं लांब. आमच्यासोबतची बाई हरवलेली सापडली. चला मग आपण जाऊ आता तिकडं. या रिक्षाचा पण लफडा आहे. काकांसोबत हां मी बसमध्ये नाही जाणार. हां चालेल, मी पिशव्या घेऊन जाईल, मी बसमध्ये. त्यामुळे आम्ही तिथून पटकन निघालो कारण की मला काका घ्यायला येणार होते आणि ह्या दोघींना बसस्टँडवर जायचं होतं. पण बसस्टँडवर जायच्या रस्त्याला एवढी जास्त गर्दी होती की बापरे. आम्हाला तिथून बसस्टँडला जाण्यासाठी रिक्षाच भेटत नव्हती, त्यामुळे आम्हाला 3 किलोमीटर पुढे चालत यावं लागलं. आणि मग थोड्याच वेळामध्ये A few moments later. आता मी जस्ट घरी पोचले. सकाळी आम्ही निघालो होतो 6 वाजता तिथून आणि आता मी आली आहे पण अजून बाकीचे लोक नाही आलेत घरी. तोपर्यंत मी त्यांच्यासाठी चहा ठेवला आहे. चहा इन प्रोसेस. कारण की ते पहिले अक्कांना आणि आत्यांना आम्ही बसून दिलं आणि आम्ही आलो आहे गाडीने. आता सध्या आमचा प्लॅन आहे. बापरे काय वाजलं. असं वाटतंय की आम्ही जाऊ शेतामध्ये कारण की ड्रॅगन फ्रूट्स आलेले आहेत ना. मग मी तुम्हाला दाखवते कसे काय तिथे कापून वगैरे दाखवून. जर नाहीच झालं तर काय माहीत नाही कारण की पावसाचा अंदाज आहे जाम. हे बघा काळे झालेत. बघू. अरे माकडं बिकडं नाही आहेत आज नाही आहे माकडं. सो घाबरायची गरज नाही काय. तरी पण भीती वाटते. आलं तर सुन्न पूर्ण सुन्न इथे. हे बघा असं. आपण जाऊ घरी. जर मी गेली तर मी तुम्हाला दाखवेल की ड्रॅगन फ्रूट म्हणजे खाल्लं असेल तुम्ही पण ते झाडांवर असं एक्साइटमेंट. माझं कानातलं पडलं. जाऊ द्या आता, जाऊ द्या. चला आत्ता मी बघितलं नाही. जाऊ द्या काही नाही. सोन्याचं थोडी नाही. नाही मी आता बघितलं तेव्हा मला कळलं. ते असं आहे ना की असं केल्यावर लगेच निघून जातं. पडलं का पुढं पडलं काय नाही. तेव्हा तर नव्हती ना. हे नव्हतं ना तेव्हा. हे गवत नाही ना. मग आता आलं का. आलं का म्हणजे आता पान चालू झालं. बापरे एवढ्या लवकर एवढं. ऐक तेव्हा कसं होतं सुन्न सुन्न आणि आता हा ना. हे काय छोटं छोटं
चारा पाणी करून या. त्याला नाही आहे ना. आपल्या खाली उतरतो आपण तिकडं आपल्या रोडला लागू. 6.5 hours later. अरे आज जाम खाली गेली. नाही 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 पिल्लू नाही, पाणी जास्त खाली गेलं. पिल्लूचा आवाज येतोय मला इथं. तुझं हे कुठे आहे, तुझा बाळ कुठे आहे? तिकडे ते बघ. ए जाशील ना पडून. या साईडला बटन आहे खाली 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 लगेच. हां इकडे वळायचं. हां केलं. पाणी येणार आहे का? आला आला. ये बाहेर ये. ऐ ये बाहेर बाहेर. काही नाही करत मी. मला उलट आवडतेस तू. ये बाहेर ये. आली आली. अरे भाई 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 क्या हुआ भाई भाई क्या हुआ? आता आपण चाललोय ड्रॅगन फ्रूटकडे. बघू असले तर मी दाखवते तुम्हाला, नाहीतर मगाशी एवढा जोरात पाऊस आला ना आणि आम्ही तिथं होतो तेव्हा झाला. इथं होतो ना आम्ही तेव्हा झाला. मग पटकन आम्ही इकडून असं पळत पळत आलो. आता आहे ना पाय सटकत आहेत कारण की ओलं ओलं झालं आहे ना सगळं, म्हणून. पहिला ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर तेव्हा एकदम मोकळं मोकळं वाटत होतं. आता थोडंसं तरी भरल्यासारखं वाटतं आहे. अजून सप्टेंबर वगैरेमध्ये आलो ना तर तेव्हा अजून जास्त भरलेलं वाटेल पूर्ण असं. आता ह्या ज्या आहेत ना हे छोटे छोटे आहेत ना, हे असे मोठे होतील असे एवढे. मग ते अजून पूर्ण भरलेलं दिसतं गवत. ढेकळांमधून पाय सटकतोय. फुलं आहेत तरी घरी आहेत, पण मी घरचे दाखवते तुम्हाला. पण इथं सध्या फुलंच आहेत. हे जे आहेत ना हे फुलं आहेत आणि हे सकाळी असे असे होतात, छान होतात. हे इथे पण आहेत. उद्या जाम येतील. हे पूर्ण भरलेलं दिसेल. बापरे इथे तर जाम आहे. म्हणजे ऑलमोस्ट आलेले आहेत वाटते. हे पण किती छान वाटतंय ना. प्रत्येक झाडाला एक एक फुलं आहेत त्यामुळे छान वाटतंय. आता मी सकाळी मला वाटलं कोणीतरी आवाज दिला. मी सकाळी नसणार आहे, नाही तर मी तुम्हाला सकाळी येऊन दाखवलं असतं. हे असं व्हाईट कलरचं फूल आहे,
सकाळी मी नसणार आहे कारण की आम्ही चाललो परत घरी. आमचं अचानक ठरलं आणि अचानक आम्ही चाललो आहे आता. चला आता आम्ही जाऊ घरी कारण की आता परत पाऊस येणार. आता नाही येत का पेरू? हां द्या. मुंडी वाटते मी होतं. कानात नाही, नाकात नाही, गळ्यात नाही. कानात होतं ते पडलं, नाकात घातलं तर ते खाज येते. हा ना, सवय मोडल्यावर आहे ना सगळं. गळ्यातलं मी विसरून आली. एवढ्या लवकर पॅकिंग झाली आहे ना का काहीच नाही आणलंय. एकच काढा. हे तुम्हाला इथे दिसत नाही आहेत एक पण उगवलेलं, कारण की काकांनी सगळं ऑलरेडी काढून घरी आणून ठेवलं आहे. कारण की काय होतं, इथे सगळं कोणी पण येतं आणि घेऊन जातं. रिस्क कशाला घ्यायची म्हणून काकांनी ऑलरेडी घरी आणून ठेवलं आहे. आता मी घरी जाईल आणि तुम्हाला दाखवेल. आणि आम्ही चालतच जाणार आहे कारण की पावसा आल्यामुळे चिखल झाला आहे आणि गाडी आता फसेल त्या चिखलात म्हणून. सो आजचा व्हिडिओ एवढाच होता. जर आवडला असेल तर तुम्हाला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ही वेगळी प्रजाती हे पिंक आहे जास्त आणि हा थोडासा असा पीच कलर आहे. दिसायला भारी दिसते. पण खायला नाही भारी. नाही येत खायला नाही भारी. अरे लाईट आली लाईव्ह. अरे Wow! Beautiful! या तुम्ही मला बरोबर मला तूच काय आम्ही नसतो वाजती काही लोक खाते जास्त नको इकडे या जसं पुढे या ना अक्का मला तिथं म्हणते काढ व्हिडिओ पण लगेच ही सिटीमध्ये ही विकायला देऊ हा का ही लगेच असं गोड नाही पण आकर्षक दिसते. ही गोड लागायला प्युअर शेण का तवरची गोड आहे. हां मग प्युअर शेण का तवरची असं केमिकल नाही त्याला. म्हणजे आपल्याला खरोखर घरी खायसाठी असं विकत घेतल्यापेक्षा विकतचे ना विकतचे त्यानंतर केमिकल आणि शेण हे करतात रासायनिक त्याला रासायनिक खत नाही प्युअर आहे ऑर्गॅनिक. हा तुझी गोडच लागेल.